नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। देहूरोड येथे थॉमस कॉलनी जंगल परिसरालगत प्रेमाच्या त्रिकोणातून झालेल्या तरुणाचा खून प्रकरणात आरोपीला गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने गुजरातमधून अटक केली आहे। सनी सिंग राजपूत असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। दिलीप मौर्या असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। अरुण मौर्या हा जखमी झालाय। सोमाटणे फाटा येथील एका तरुणीसोबत आरोपी सनी आणि मयत दिलीप या दोघांचेही प्रेम प्रकरण सुरू होते। या प्रेम प्रकरणातून 3 महिन्यांपूर्वी त्या दोघांचं भांडण झालं होतं। बुधवारी रात्री दिलीप यानं अरुण याला फोन करून थॉमस कॉलनीजवळ जंगल परिसरात बोलावून घेतले। तिथे सनी सिंग आणि दिलीप यांचं भांडण झालं। सनीनं दिलीप याच्या गळ्यावर चाकूने वार केले। भांडण सोडवण्यासाठी अरुण मध्ये पडला असता सनी यानं अरुणच्या छातीवर चाकूने हल्ला केला। त्यानंतर तो पळून गेला। अरुण जखमी अवस्थेमध्ये थॉमस कॉलनीमध्ये आला। त्याने मित्रांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली। अरुण याला देहूरोड कॉन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयात दाखल करण्यात आलं। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे तपास करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।